व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर आणि उपस्थित सर्व आपण मान्यवर ग्रामस्थ, बघा आपण आता तुतारीचे जे सूर ऐकलेत हे मांगल्याचे सूर आहेत आणि ज्या कार्याची सुरुवात मांगल्याने होते ते कार्य नक्कीच सफल होतं आणि गेले 8 दिवस उठवलाय आणि आपल्या चिपळूण शहरातून ह्या तुतारीचे सूर सगळ्या शहरातनं गाजतायत आणि मला तर वाटते ही खरोखर म्हणजे जी लढाई सुरू केली होती ही लढाई आता राहिलेली नाही, हा उत्सव राहिलाय असं मला इथे सारखं वाटतंय। आणि ह्या उत्सवात आपण सगळे गोवळकोटचे सगळे वारकरी आपण एकत्र जमलोय अशी मला इथे भावना झाली। आणि ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती सगळ्या ह्या प्रचाराच्या आणि सगळे फॉर्म भरण्यापासून त्यापासून अशी धाकधूक होती मनात की हे सगळं कसं कसं होईल आणि कशी पूर्णत्वास जाईल, पण आता मला धाकधूक नाही अजिबात। म्हणजे ही सगळी जी मंडळी आहेत व्यासपीठावर असतील आपण सर्वजण असाल, आता जसं बाळादादा बोलला की 3 पक्ष एकत्र येऊन जी ताकद निर्माण झाली खरोखर वाखाणण्यासारखी ताकद आहे। म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही 3 पक्ष एकत्र आलोय, एक कुटुंब असल्यासारखं आम्ही दिवसभर एकत्र वावरत असतो आणि त्या कुटुंबातली जी भावना असते आई वडील काका काकी मुलं सगळी नातेवाईक एकत्र येऊन एखादं कार्य कसं जसं पार पाडत असतात तसं एखादं कार्य पार पाडायला आपण एकत्र आलोय आणि ही सनई चौघडा सगळं वाचतोय आणि आपलं दिवसभराचं कार्य चालतंय। म्हणजे ही दिवसभर आम्ही इतके व्यस्त शेड्यूल मध्ये असतो पण एकदाही मला असं थकल्यासारखं कधीच वाटत नाही आणि जितके कार्यक्रम असतील तेवढे सगळे पार पडत त्या ताकदीने आम्ही जातोय। तर सर्वांना मी पहिल्यांदा आभार मानते कारण ही ताकद आपली चिपळूणची अशी सातत्याने एकत्र राहू दे। नक्कीच चिपळूणचा आणि चिपळूण तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मी इथे जाहीर करते। कारण ही ताकद ज्यावेळी एकत्र असते, आता बघा आम्ही एक उदाहरण देते चिपळूण नागरी पतसंस्थेचं आम्ही 250 कर्मचारी एकत्रपणे काम करतो, तिथे भावनाच आमची एकत्र म्हणजे अशी कुटुंबाची असते आणि त्या भावनेतनं ज्यावेळी आम्ही काम करतो तर ते काम 100% यशस्वी रोजच्या रोज होत असतं। म्हणजे ह्याच्यात यशाचं गमक असं राहिलेलं आहे। तर आपण सगळीजण ज्यावेळी एकत्र याल तर 23 तारखेचं जसं दादा म्हणाला संकेत दादा की गुलाल आपण उधळणार, 100% गुलाल उधळण्याची खात्री। आता 5 दिवसांनंतर इलेक्शन आलेलं आहे, 5 दिवसात आपल्याला प्रचंड काम करायचंय आणि जागरूक राहून काम करायचे, ती महत्वाची बाब आहे। कारण आता सगळ्या प्रकारचे म्हणजे आमिष आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी सांगतायत पण आपण कुठेही आपलं स्वाभिमान अजिबात घालून द्यायचं नाहीये। आताच पठाणदादांनी सांगितलं, मी आता सय्यदवाडीत पोपळी सभेला एका गेले होते, एक महिला भगिनी 2-3 महिला भगिनी उत्कृष्ट भाषण केलं, मला खरोखर आनंद वाटला। म्हणजे अशा पद्धतीने आपले मतं व्यक्त करायला लागलेत महिला। त्या महिला भगिनीने सांगितलं की 1500 रुपयासाठी आपला स्वाभिमान आपण गहाण ठेवायचं नाही। हे वाक्य माझ्या अंगावर काटा आला। म्हणजे त्या ज्यावेळी स्वतः बोलत होत्या की इतर महिलांना सांगत होत्या की आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या समोर येत आहेत पण अजिबात आपला स्वाभिमान कुठेही ढळून द्यायचा नाहीये आणि त्या 1500 रुपयासाठी आपण अजिबात आपलं मत इकडे तिकडे जाऊन द्यायचं नाही। हे खरं स्वाभिमानाचं उदाहरण आहे। आणि आपण महिला भगिनी मला एक सांगायचंय की तुम्ही 1500 रुपये हे शासन देते हे त्यांच्या खिशातलं अजिबात देत नाहीये। त्यांनी असंही सांगितलं की त्यांना तिथे सांगतायत की 1500 रुपये जर तुम्ही घेत असाल आणि तुम्ही जर तिकडे मत दिलं तर तुमचे 1500 रुपये पुढच्या महिन्यापासून येणार नाहीयेत। असं कोणी कोणाचा मायका बाप आला तरी करू शकत नाहीत, कारण हे शासनाचे पैसे आहेत आणि ह्याचा आपल्याच खिशातून हे पैसे जात आहेत आणि ते टॅक्सच्या मार्फत आपल्याकडनं घेतात। तर त्या जर योजना लावल्या असतील चालू केल्या असतील तर कुठच्याही माणसाला एखाद्या महिलेसाठी ती योजना बंद करता येत नाही। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा डोक्यातनं हे काढा की 1500 रुपये आपण घेतोय म्हणजे ते मत आपण त्यांच्याकडे दिलं पाहिजे, अजिबात नाही आपण आपली तुतारीच वाजवत बसायची। त्यामुळे तुतारी तुम्ही वाजवा। दुसरं मला तुम्हाला एक तुम्हाला नाही सांगितले वाजवायला, मी महिलांना सांगितले तुतारी वाजवा म्हणजे बटनावर बटन दाबा तुतारीचं। तर दुसरी बाब मला तुम्हाला एक सांगायची, महिलांची संख्या जास्त आहे म्हणून की आपण आता वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून जे काम करतोय आणि बचत गटाच्या माध्यमातून काम करतोय, तर बचत गटाच्या माध्यमातून आम्ही यादव साहेब तर स्वतः आहेच उत्साही, पण माझंही वैयक्तिक मत आहे की तुम्हाला 100% रोजगार देण्याचं काम वाशिष्ठी डेअरीच्या मार्फत आणि आम्ही स्वतः वैयक्तिकपणे तुम्हाला मी इथे शब्द देते की कुठच्याही महिलेला रित्या हात जाण्याची वेळ कधीच येणार नाही आणि आपल्याला हेच काम करायचंय। भविष्यात आपल्याला महिलांना सक्षम करण्याचंच काम करायचं। इथे पुरुष माझ्यावर रागवतील की यांचं काय महिला सक्षमीकरण, पण मला एक इथे खात्री वाटते की प्रत्येक महिलाला जर हाताला काम दिलं
तर ती तिच्या कुटुंबाचा चरितार्थ स्वाभिमानापणे चालू शकते आणि तो आपल्याला आपल्या कुटुंबाला आधार होणार आहे. तर या महिलांसाठी नक्कीच आम्ही सगळ्या विविध प्रशिक्षण किंवा विविध कामांच्या बाबतीत नक्कीच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि हे मी आज दुपारी जवळजवळ 400 ते 500 महिला मी एकत्र केला होता, मेळावा घेतला आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद तिथेही होता. म्हणजे महिला स्वतःहून तिथे येऊन स्वतः आपापली मतं मांडत होत्या आणि खरोखर याला काळाची गरज आहे की महिलांना हाताला काम देण्याची, आणि हे काम आपण देण्याचं नक्कीच करणार. आणि ही सुरुवात ऑलरेडी मी केलेली आहे. तुम्हाला वैयक्तिकरित्या असू देत किंवा तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून आपण चांगलं काम पुढे नेऊया. आणि मी तुम्हाला शब्द देते की हे काम आपण सातत्याने चालू ठेवू. मग ते यादव साहेबांच्या माध्यमातून असू दे किंवा आमच्या माध्यमातून असू दे. वाशिष्ठी डेअरी ते काम गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू केलेलं आणि चांगल्या पद्धतीने तो प्रकल्प आपला आता कार्यान्वित आपण सगळे जाणता. आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून इतरही आपण गोष्टी बऱ्याचशा करू शकतो की त्या बचत गटाच्या माध्यमातून कनेक्टेड होऊ शकतात किंवा डेअरीच्या माध्यमातून तुम्हाला एखादं काम देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे पुढे सगळं नेणार आहोत. त्या व्यतिरिक्त विकासाची कामं ही 100% होत राहणार आहेत. कारण ज्यावेळी आम्ही एखादं शिवधनुष्य उचलतो ते आपण पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबत नाही, झोपत नाही आणि ते काम पूर्तता झाल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. त्यामुळे श्रीदादा आपलं चिपळूण तर नक्कीच म्हणजे व्यवस्थितपणे विकासाच्या दृष्टीने चांगलं होईलच. कारण हे होणं गरजेचं आहे. बघा आपण आजूबाजूची शहरं जे आपल्याला लागून आहेत, अगदी रत्नागिरीच्या पुढे राजापूर किंवा सिंधुदुर्गात गेलो की ती शहरं बघितली की वाटतं की आपल्याला शहरात किंवा मोठ्या शहरात सिटी ज्या आहेत त्या सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत. व्हिजन पाहिजे, कोणत्याही माणसाला स्वतःकडे व्हिजन पाहिजे आणि व्हिजन असेल तर व्हिजन असणारा माणूस कारणं देत नाही असं मला वाटतंय. त्यामुळे ही कारणं आपण बाजूला ठेवू आणि नक्कीच आपला जिल्ह्याचा विकास वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून होईल आणि तालुक्याचा विकास आपले यादव साहेब पुढे नक्की कटिबद्ध राहतील. मी तुम्हाला इथे शब्द देते की आपण कुठच्याही कामात नक्कीच कमी पडणार नाही. यादव साहेबांच्या वतीने हा शब्द आहे आणि नक्कीच आपण हे सगळं चांगलं मार्गी लावू. बाकी सर्व आपण आता येणारे 5 दिवसच राहिलेले आहेत. 5 दिवसामध्ये भरपूर कामं आपल्याला करायची आहेत. आपल्या वाडी वस्तीवर आपण जागृत राहायला पाहिजे. कुठेही चुकीचं काही घडत असेल तरी सुद्धा ते वेळच्यावेळी जे समन्वय समिती त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि जागरूकतेने हे कार्य पुढे नेलं पाहिजे. कुणी किती चेतावणी द्यायचं काम केलं तरी आपण स्वतः कुठे गालबोट लागेल असं वागू नये असं मला वाटतंय. कारण इतक्या गोष्टी खालच्या लेवलवर जात आहेत दादा आता की म्हणजे काही गोष्टी तर म्हणजे विचार करण्यासारख्या आहेत की आपण म्हणजे काय चाललंय हे. आणि ज्यावेळी आमच्या संस्थांवर किंवा आमच्या डेअरीवर बोललं जातं ते आम्हाला खंत का वाटते, कारण आम्ही ते इतकं जोपासले आणि इतकं सांभाळलंय. तर त्यावेळी अशा गोष्टी जे कुठेतरी किंतु परंतु केल्या जातं, आम्ही लक्ष देत नाही आहोत खरं तर. पण ह्या गोष्टीवर कुणी चर्चा करायची, कशासाठी करायची ह्यालाही लिमिटेशन आहेत. ठीक आहे, ह्याचं उत्तर आपण सगळ्यांनी 23 तारखेला मतांच्या बटनावर तुतारीच्या बटनावर दाबून आपण सगळी उत्तरं देऊ. तर तुम्हाला सर्वांना मी विनंती करते की 20 तारखेला आपल्या 1 नंबरचं बटन अजिबात विसरून चालणार नाही आणि त्यावेळी तुतारी आपल्याला जोरात वाजवायची आणि आता तुम्ही तुतारी वाजवा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.